नमस्कार पोलीस, माझे पोलीस बांधव जे सगळेजण अहोरात्र या कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा सगळ्यांची खूप काळजी घेत आहेत आणि सगळे कुटुंबीय सोडून सुद्धा सगळ्यांना सहकार्य करत आहेत। सर्वप्रथम मी डॉक्टर प्रवीण मुंडे सरांचं खूप आभारी आहे, धन्यवाद मानते। सरांना मनापासून माझा नमस्कार आणि धन्यवाद की ज्यांनी खूप छान विषयावर लक्ष देऊन सगळ्या रत्नागिरी पोलिसांसाठी आणि इतरांसाठी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला। आणि त्याचप्रमाणे त्यांची जी टीम आहे की या गोष्टींसाठी सगळेजण साधारण 8 दिवसापासून आमची ही सगळी तयारी चालली आहे पोलीस बांधवांसाठी आणि इतरांसाठी सुद्धा। तर सगळ्या रत्नागिरी पोलिसांना माझा मनापासून धन्यवाद आहे। मी डॉक्टर सोनाली, तज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट, आज सोलापूरवरून तुमच्या सगळ्यांसोबत मी गप्पा मारणार आहे हेल्दी आणि न्यूट्रिशियस डाएट बद्दल, की जेणेकरून तुम्हाला खूपशा गोष्टी आज माहीत होणार आहेत। कारण या कोरोना विषाणूने सगळ्यांना भंडावून सोडलं आहे। तर आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की प्रतिकार शक्ती जर आपली चांगली असेल तर नक्कीच आपण आपली कुठलंही बॅक्टेरिया, व्हायरस किंवा पॅरासाइट्स यांना लढा देऊ शकतो। एकच गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर। तर आज ह्याच्याविषयी सुद्धा मी खूप गप्पा मारणार आहे नक्कीच। आणि तुमचे सगळ्यांचे कमेंट्स येत आहे। जय हिंद अमोलजी। तर आपण या सेशन नंतर क्वेश्चन आन्सर घेणार आहोत। तर प्रत्येकाने आपापले प्रश्न नक्कीच लिहून ठेवा। आपण सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करणार आहोत। तर आजचा आपला महत्त्वाचा विषय असा आहे की गोळ्या औषधं यांनी तर आपण नक्कीच बरं होतो। आपला आहार जर चांगला असेल तर त्याची गरजच आपल्याला पडणार नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। तर तुम्हा सगळ्यांना मला आज आवर्जून सांगायचं आहे की आपल्या घरामध्येच आपली हेल्थ आहे, आपलं निरोगी आरोग्य आहे, ते सगळ्यांना जपायचं आहे। डाएटचा अर्थ असा नाहीये की फक्त वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे। तर हेल्दी डाएट किंवा डाएट म्हणजे आपल्याला आजारांपासून लांब ठेवणे हा खूप महत्त्वाचा विषय आहे। आपण आतापर्यंत बघितलं असेल की आयुष मंत्रालयाने सुद्धा आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा वेगवेगळ्या योगा, युनानी ह्या माध्यमातून गोळ्या औषधांचा खूप प्रचार प्रसार होत आहे। नक्कीच ते खूप चांगलं आहे, पण कुठलीही गोळी औषध हे किती दिवस आपल्याला घ्यावी लागणार हे खूप महत्त्वाचं कारण आहे। म्हणून रोज आपण जे खातो जर तेच आपण निरोगी आणि न्यूट्रिशियस घेतलं तर आपण ह्या सगळ्या बॅक्टेरियाला किंवा वेगवेगळ्या आजारांना, फक्त कोरोना हाच विषय नाहीये, तर आपल्या शरीरामध्ये जे काही आजार तयार होतात ते आपल्या चुकीच्या आहारामुळेच। कारण आपली लाईफस्टाईल आपण चांगली ठेवली नसते। आपण कधीही उठतो, कधीही झोपतो, कितीही वाजता खातो। तर आवर्जून पोलीस बांधवांसाठी तर खूप महत्त्वाच्या टिप्स आहेतच, पण ह्या सगळ्यांनीच फॉलो केल्या पाहिजेत। डाएट म्हणजे रोटी, सब्जी, चावल आपण आतापर्यंत बघतो की हे आपलं मूळ खाद्य आहे। तर यामुळे आपण बोलू चालू शकतो, आपल्याला एनर्जी मिळू शकते। पण नैसर्गिक आहार म्हणजेच एक महत्त्वाचा जो आहार असतो, सुपर फूड ज्याला म्हणतो आपण, तर याच्या माध्यमातून आपल्याला एक मायक्रोन्यूट्रिएंट्स जर पूर्णपणे मिळाले तर आपण कुठल्याही आजाराला बरं करू शकतो। कारण आपल्या शरीरामध्ये सेल्फ हिलिंग पॉवर असते, जी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे, नेचर्स गिफ्ट म्हणतो आपण ज्याला। तर ही सेल्फ हिलिंग पॉवर जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्या स्वयंपाकघरात खूपसे असे अँटीबायोटिक्स आहेत, अँटीपायरेटिक्स आहेत, अँटी मायक्रोबॅक्टेरियल स्पायसेस आहेत किंवा फूड कंटेंट आहेत की जे आपल्याला रोजच्या आपल्या धक्काधक्कीच्या देऊ शकतात। अन्नामध्ये, प्रत्येक फूडमध्ये किंवा प्रत्येक मसाल्यांमध्ये काही ना काहीतरी औषधी गुण आहेत जे आपण रोज घेतले गेले पाहिजे। आता आपण सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करूयात की आपली हेल्थ कशा कशामुळे होऊ शकते। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या
स्वयंपाकघरातील रिफाईंड फूड बंद करायचे. रिफाईंड फूड म्हणजे काय की जे पॅकेज केलेलं आहे, जे प्रोसेस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहेत, घरामधील कंप्लीट पॅकेज फूड आपल्याला बंद करायचं आहे की जेणेकरून आपण हेल्दी आणि ज्याच्यामध्ये कंप्लीट न्यूट्रिशन बॅलन्स आपल्याला जो काही आहार असतो तो घ्यायचा आहे. तर कुठलंही सुपर मार्केटमधलं पॅकेज केलेलं फूड हे आपल्यासाठी योग्य नसतं, कारण त्याला प्रोसेस केली जाते आणि या प्रोसेसमधून त्याच्यामधील जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स किंवा पोटॅशियम, सोडियम, आयर्न, कॅल्शियम, मिनरल्स, ह्या प्रकारचे सगळे मिनरल्स जे असतात ते कम्प्लिटली प्रोसेस केले जातात आणि आपल्यापर्यंत त्याचं प्रमाण मग खूप कमी येतं. मग त्यामुळे आपल्याला फुलफिल न्यूट्रिशन मिळत नाही. त्यासाठी कंप्लीट पॅकेज फूड बंद करायचंय. दुसरा मुद्दा आहे आपल्या घरातील तेल रिफाईंड अजिबात वापरायचं नाही आहे, कारण रिफाईंड तेलाची ज्यावेळी प्रोसेस होते त्यावेळी त्याला खूप प्रमाणामध्ये उकळलं जातं. 200 डिग्री सेल्सिअसवर तेल उकळलं जातं आणि मग ते आपल्यापर्यंत येतं. तोपर्यंत त्याच्यामधले गुड कोलेस्ट्रॉल कम्प्लिटली स्पॉईल केले जातात. ट्रायग्लिसराईडचं प्रमाण त्यामुळे आपल्यामध्ये वाढतं. म्हणून आपण जाहिराती बघून रिफाईंड तेल अजिबात वापरायचं नाहीये. कम्प्लिटली रिफाईंड तेल बंद करायचे. दुसरी गोष्ट, मीठ, रिफाईंड मीठ वापरायचं नाही. त्याच्याऐवजी काळं मीठ, सेंधा मीठ आपण वापरू शकतो. साखर रिफाईंड कम्प्लिटली बंद करायची आहे, कारण त्याच्यावर सल्फरची प्रक्रिया केली जाते आणि ही सल्फरची प्रक्रिया केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पचनशक्ती बिघडते आणि आपल्या आहारामध्ये आपलं पोटच सगळ्यात महत्वाचं असतं की जे आपण अन्न आपल्या शरीरामध्ये घालतो त्याचं जर पचन नीट झालं नाही आणि ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन म्हणजे जे काही आपण अन्नपदार्थ खातो त्याच्यामधले जर मायक्रोन्यूट्रिएंट शरीराला नीट मिळाले नाही तर आपल्याला आजार तयार होतात आणि आपल्या सेल्सपर्यंत ते कम्प्लिटली पोचू शकत नाही. म्हणून तेल, मीठ, साखर हे रिफाईंड न वापरता, पॉलिश केलेलं न वापरता कम्प्लिटली नॉन रिफाईंड गोष्टी वापरायच्या आहेत. तेलामध्ये तुम्ही फिल्टर तेल वापरू शकता, घाण्याचं तेल ज्याला आपण म्हणतो, तर ते यूज करायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या घरातील भांडी ज्याच्यामध्ये आपण अन्न शिजवतो, तर ही भांडी जी आहे ती आपल्याला योग्य मेटल असलेलीच भांडी वापरायची. म्हणजे जर्मन, ॲल्युमिनियम आणि प्लॅस्टिक हे कम्प्लिटली बंद करायचे. इनफॅक्ट प्लॅस्टिक वापरायच्या नाहीये. जर्मन आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचा बंद करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये खूप घातक केमिकल्स असतात की ज्यावेळी आपण स्वयंपाक तयार करतो त्यावेळी ही घातक पदार्थ आपल्या स्वयंपाक म्हणजेच अन्नामध्ये येतात आणि आपल्याला खूप हार्मफुल ठरतात. आपलं ब्लडचा pH तो कम्प्लिटली इम्बॅलन्स करतात. तर कम्प्लिटली आपल्याला जर्मन, ॲल्युमिनियम, प्लास्टिक बंद करून मातीची भांडी, त्याचप्रमाणे कॉपर, लोखंड आणि स्टेनलेस स्टील या भांड्यांना त्याची जागा द्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला अन्न शिजवलं तर जसंच्या तसं त्याचे मायक्रोन्यूट्रिएंट्स टिकून राहतात आणि आपल्या शरीराला मिळतात. ज्यावेळी हे मायक्रोन्यूट्रिएंट कम्प्लीट आपल्या शरीरात जातील त्यावेळी आपल्या ब्लडचा pH मेंटेन राहतो. आपल्या ब्लडला एक pH असतो, म्हणजेच बॉडी ज्यावेळी अल्कलाईन आणि ॲसिडिक ह्याचं ज्यावेळी इम्बॅलन्स होतं, म्हणजे आपण दिवसभर जे अन्न खातो त्यामुळे एक रक्ताला आपल्या क्वालिटी येते. जशी आपण कुठलाही विकत घेताना त्याची क्वालिटी विचारतो त्यावेळी आपण ती क्वालिटी बघूनच गोष्ट घेतो. म्हणून अशा वेळी सेम त्याच पद्धतीने आपल्या रक्ताला पण ती क्वालिटी असते, म्हणजेच अल्कलाईन आणि ॲसिडिक पद्धतीने. जर आपण दिवसभर ॲसिडिक पदार्थ घेत राहिले, सतत चहा, कॉफी किंवा बिस्किट्स, ब्रेड, मसाल्याचे पदार्थ, अति प्रमाणातलं नॉनव्हेज, अति मसाले या पद्धतीचे जर अन्न घेतलं तर आपला अल्कलाईन आणि ॲसिडिक दोन्ही गोष्टीचा रेशिओ कम्प्लिटली डिस्टर्ब होतो. म्हणून कुठलं अन्न खायचं हे तर मी गाईड करणारच आहे, पण हा pH मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला रिफाईंड फूड कम्प्लीट बंद करायचे आहेत. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम, जर्मनची, प्लास्टिकची भांडी बंद करायची आहेत की जेणेकरून आपल्या ब्लडचा pH मेंटेन राहू शकतो आणि आपल्याला खूप चांगली हेल्थ मिळू शकते. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आहारामध्ये घ्यायच्या आहेत आणि ज्यामुळे आपला
ब्लडचा pH मेंटेन होऊ शकतो, आपली बॉडी मध्ये इम्युनिटी चांगली वाढू शकते, आपल्याला कम्प्लीट न्यूट्रिशन मिळू शकतात आणि हे सगळं घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या आजाराला तोंड देण्यासाठी आपलं शरीर तयार राहू शकतं. तर हे खूप महत्त्वाचे छोटे छोटे विषय आहेत की जे तुम्ही तुमच्या किचनमध्ये छोट्या गोष्टींची चेंजेस करून सुद्धा करू शकता. तर आतापर्यंत आपण बघितलं की ह्या गोष्टी आपल्याला कम्प्लिटली बंद करायच्या आहेत. पॅकेज फूड तर अजिबात घ्यायचं नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे की पॅकेज करत असताना ते टिकवावं म्हणून खूप गोष्टी त्याच्यासाठी केल्या जातात, प्रोसेस केल्या जातात. त्याच्यासाठी मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देईल. जर समजा एक ॲपल आणि एक बिस्किटचं पॅकेट आपण समोर ठेवलं, तर 1 महिन्यानंतर जर आपण बघितलं तर ॲपल खराब झालेलं असेल, बिस्किटचं पॅकेट आहे तसंच राहतं. तर ऑलरेडी ज्याच्यामध्ये सगळं काही मेलेलं आहे किंवा आपण म्हणूयात की ऑलरेडी ज्याच्यातलं सगळं स्पॉईल केलेलं आहे ते खराब होऊच शकत नाही. म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठल्याही फॅन्सी गोष्टी आपल्याला वापरायच्या नाहीयेत. म्हणजेच आपण आपली एक मेंटॅलिटी असते की जेवढं महाग तेवढं चांगलं, आणि जेवढं वेस्टर्न कंट्रीज खातं किंवा बाहेरच्या कंट्रीजमधले लोक पिकतं ते आपल्याला खूप आवडतं. म्हणजेच आपण म्हणतो की वेगवेगळ्या बार्ले आहेत, किनोवा आहेत किंवा किवी आहे, ॲव्हॅकॅडो आहे, हे खूप आपलं कल्चरमधले जी काही फ्रूट्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत ते न वापरता आपण इतर वेस्टर्न कंट्रीजचं अनुकरण करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवला पाहिजे की जे आपल्या आजूबाजूला पिकतं, जे लोकल आहे तेच आपल्याला वापरायचं आहे. आता रत्नागिरीच्या आजूबाजूला जे काही पिकतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे. असं नाहीये की आपल्याला इतर ठिकाणाहून जे महाग आहे किंवा न्यूट्रिशियस आहे त्याची जाहिरात केली जाते म्हणून ते आपल्या शरीराला चांगलं आहे, तर अजिबात नाही. तर फळं असतील किंवा भाजीपाला असेल तो आपल्या आजूबाजूला पिकतो आणि जे सगळ्यात स्वस्त आहे ते आपल्याला खायचं आहे. जी भाजी स्वस्त आहे, जी त्या ऋतूमधली आहे, ऋतूच्या विरुद्ध जर तुम्ही फळं आणि भाज्या घेतल्या तर ते आपल्या शरीराला घातक ठरतात. म्हणून ऋतूप्रमाणे फळे आणि भाज्या आणि जे स्वस्त आहे ते सगळ्यात आपल्या शरीराला चांगलं असतं. तर घरामध्ये अशा खूपशा गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत की ज्या आपल्या शरीराला खूप चांगल्या असणार आहेत. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असं डाएट घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये 80% हा आहार आपला अल्कलाईन असणार आहे आणि 20% हा आहार ॲसिडिक असणार आहे. ह्या दोन्हीचं जर तुम्ही कॉम्बिनेशन ठेवलं तरच आपण आपल्या शरीरामध्ये आपला pH मेंटेन करू शकतो आणि हे ब्लड पूर्ण आपल्या अवयवांपर्यंत पोहोचवलं जातं. जर ॲसिडिक ब्लड आपल्या केसांपर्यंत, डोळ्यांपर्यंत, गुडघ्यांपर्यंत, आपल्या प्रत्येक ऑर्गन्सपर्यंत पोहोचलं तर त्या ऑर्गनचे आजार आपल्याला तयार होऊ शकतात. म्हणून ब्लडला ॲसिडिक होऊ द्यायचं नाहीये. मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना ड्युटीमुळे वेळेवर खाणं होत नाही, वेळेवर झोप होत नाही, कित्येकदा खाल्लं जात नाही बरेचदा. तर अशासाठी सुद्धा मी खूप सोप्या टिप्स देणार आहेत की जेणेकरून तुम्हाला कळतील की आपण त्याच वेळी काय खाल्लं पाहिजे. तर आतापर्यंत आपण ह्या गोष्टी बघितल्या की आपल्याला काय काय करायचं. टेक्निकली खूप न जाता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जी गोष्ट पॅकेज आहे, रिफाईंड आहे, ती घरात आणायची नाहीये. जी गोष्ट जशीच्या जशी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे ती वापरायची आहे, ती चालू करायची आहे. तर आपण बघत असाल की आपल्याला निसर्गाने खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपण आहारात घेतल्या पाहिजे. त्याला आम्ही सुपर फूड म्हणतो. तर हे सुपर फूड आपल्या आजूबाजूला आणि आपल्या घरातच असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीड्स, म्हणजेच बिया. तर ह्या सीड्स जे असतात ह्याच्यामध्ये omega-3 फॅटी ॲसिड असतं, जे आपल्या हार्टला प्रोटेक्ट करतं, आपल्या किडनीजला मेंटेन ठेवतं, त्याचप्रमाणे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतं, आपल्याला स्टॅमिना चांगला देतं. तर ह्या ज्या सूर्यफूल किंवा मस्कमेलन बी म्हणतो आपण, फ्लॅक्सीड म्हणजे जवस, तीळ, काळे तीळ, हे सगळे जे काही बिया आहेत, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, ह्या सगळ्यांना एकत्र करायचं आहे. जवस, तीळ, पांढरे तीळ, काळे तीळ, त्याचप्रमाणे खरबुजाच्या बिया आहेत,
त्याचप्रमाणे सूर्यफूलची बी आहे आणि भोपळ्याच्या बिया. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं, भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या सेल्सला डॅमेज होऊ देत नाही. आणि जर सेल्स आपले चांगले राहिले तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकते आणि अँटीबॉडीज तयार होऊ शकतात ज्या आपल्या संरक्षक असतात. तर बियांचं सेवन रोज आपल्या आहारामध्ये, म्हणून हे सगळ्या बिया हलक्या भाजून आपल्याला बॉटलमध्ये भरून ठेवायच्या आहेत की रोज साधारणतः 2 ते 3 चमचे आपल्याला या खायच्या आहेत, आपल्या आहारामध्ये ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे दुसरं आहे नट्स. ड्रायफ्रुट्स आपल्याला माहिती असतील सगळेच, सुकामेवा ज्याला म्हणतो आपण. तर जे काही आपल्या घरात अवेलेबल आहे, बदाम, अक्रोड किंवा काजू, अंजीर, जर्दाळू, काळे मनुके किंवा साधे मनुके, तर हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत, नट्स, याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम, प्रोटीनचं प्रमाण खूप असतं आणि हा खूप एक चांगला सोर्स आहे प्रोटीन्सचा. तर आपण डेली ड्रायफ्रूट सुद्धा घेतले पाहिजे कंपल्सरी, की जेणेकरून दिवसभर तुमच्या शरीराला एक एनर्जी मिळेल. साधारणतः 2 ड्रायफ्रुट्स तुम्ही सगळेजण घेऊ शकता. आपल्या पोलीस बांधवांसाठी मी एक डाएट प्लॅन पण आपल्याला आपली टीम आहे जी ते नक्कीच डिस्ट्रीब्यूट करतील. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कसं घ्यायचं आहे ते सांगितलं आहे. पण आपण याचे फायदे बघूयात आज, की ह्यामुळे आपलं शरीर एनर्जेटिक राहू शकतं. तर सगळ्यांनी सकाळी उठल्या उठल्या पोटात पहिला चहा न घालता पहिल्यांदा आपल्याला भरपूर साधारणतः 1 लिटर पाणी प्यायचं आहे. तर ह्या पाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी आपल्या घरामध्ये ज्या बिया आहेत त्यांना गोळा करायचा आहे किंवा विकत आणून तयार करायचं आहे कॉम्बिनेशन. त्याचप्रमाणे नट्स आहेत. नट्स म्हणजे सुकामेवा, ड्रायफ्रुट्स आपल्याला यूज करायचे आहेत. तिसरं सुपर फूड आहे फ्रुट्स, जे अवेलेबल आजूबाजूला असणारे फळं आहेत, तर ती फळं वापरायची आहेत. चौथा महत्वाचा मुद्दा आहे व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स जे आहेत, जे इझिली अवेलेबल आहेत, स्वस्त आहेत आणि आपल्या आजूबाजूला पिकतात. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जे गोष्टी असतात, मी सांगेन धणे, जिरे किंवा हळद, तुळस, दालचिनी, विलायची, काळी मिरी, हे सगळे अँटीबायोटिक्स आहे. तर ह्याचा सुद्धा आपल्या आहारामध्ये वापर केला गेला पाहिजे. याच्यामुळे आपल्याला अँटीबायोटिकचे गुण मिळतात आणि आजार होण्यावाचून आपण दूर राहू शकतो. तर ह्या खूप महत्वाच्या. वेगळं म्हणजे सुपर फूड आहे, म्हणजे जे आपण सगळेजण ह्याचा यूज करून बघू शकतो, जेणेकरून आपली बॉडी अल्कलाईन राहू शकते. व्हीट ग्रास म्हणजेच गव्हांकूर, गहू रोप म्हणतो ज्याला आपण. गहू जर आपण पेरले, त्याच्यातून जे काही व्हीट ग्रास तृण तयार होतात त्याला आपण गव्हांकूर म्हणतो. तर अतिशय आरोग्यदायी असा हा गव्हांकूर रस जर डेली आपण घेतला तर आपण वेगवेगळ्या आजारांवर मात तर करू शकतोच, पण आपली बॉडी अल्कलाईन ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. म्हणून गव्हांकूर रस हा सुद्धा सुपर फूड मध्ये येतो, जो डेली आता या कोरोनाच्या काळात आपण घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे मोरिंगा म्हणजे शेवग्याची पाने. शेवग्याची पाने सुद्धा तितकीच खूप हेल्दी आहे, ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, फॉलिक ऍसिड, आयर्न याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. घरातील महिलांनी, लहान मुलांनी, वृद्धांनी, मोठ्यांनी, सगळ्या कुटुंबियांनी जर मोरिंगा ज्यूस, सूप किंवा त्याची जर वाळून पावडर करून आपण पाण्यात टाकून जर डेली घेतली तर अतिशय आरोग्यदायी हा गव्हांकूर रस आणि मोरिंगा रस म्हणजे शेवग्याच्या पानांचा रस आपण डेली घेऊ शकतो. हे आहेत आपले सुपर फूड्स. तर हे सुपर फूड्स आपल्याला डेली घ्यायचे आहेत. ते आहेत ते तर आपण बघणार. एक छोटीशी गोष्ट सांगते की खूप व्हॉट्सअपवर, फेसबुकवर वेगवेगळ्या विषयांवर काही
घ्या, हेवी प्रोटीन्स घ्या, त्याच्यामुळे आपण कोरोनाला थांबवू शकतो किंवा वेगवेगळ्या आजारांना थांबवू शकतो. तर तसं न करता एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक विटॅमिन्सचा, मिनरल्सचा किंवा प्रत्येक मायक्रोन्यूट्रिएंट्सचा पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे. या मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या पार्टसाठी आपण प्रत्येक गोष्ट बॅलन्सली घेतली गेली पाहिजे. तर फक्त प्रोटीन्सच उपयोगाचे नाही आहेत, तर जर हेवी प्रोटीन्स घेतल्या किडनीवर लोड येऊ शकतो, आपले डायजेशन हॅम्पर होऊ शकतं. म्हणून फक्त प्रोटीन्सवर भर द्यायचा नाहीये, तर सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला कम्प्लिटली घ्यायचे आहेत. ह्या सगळ्याचा रोल जर व्यवस्थित ठेवायचा असेल, जे नियम सांगितले ते घ्यायचे आहेत. सकाळी उठले पाणी भरपूर प्यायचं. साधारणतः प्रत्येकाने आपापलं वजन करायचं आहे आणि त्या वजनाला 20 ने भागायचं आहे, डिवाइड करायचं आहे. जो आकडा येतो तेवढं पाणी आपल्याला प्यायचं आहे. साधारणतः 60 वजन आहे, त्याला 20, तर 3 लिटर पाणी डेली त्या व्यक्तीला घेणं गरजेचं. उन्हाळ्यामध्ये तर पाणी नक्कीच जास्त लागतं पावसाळा आणि हिवाळ्यापेक्षा, पण आपल्या वजनाप्रमाणे आपण पाण्याचं कॅल्क्युलेशन सगळीकडे रोग आहेत. कोरोनाला तर अजिबात घाबरायचं नाही आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची आहे. किंवा कुठले इंजेक्शन औषध जरी नसेल तर नक्कीच तुम्ही ह्याच्यावर तुमची फक्त तुम्ही इम्युनिटी आणि तुमचा आहार चांगला. डॉक्टर तुम्हाला कोरोनातून वाचू शकत नाही, तुमची इम्युनिटीच बरं करू. स्वयंपाकघरातला अतिशय चांगला असणं खूप गरजेचं आहे. 100% कोरोनातून मुक्त होता येतं. हा कुठलाही गंभीर आजार नाही आहे. याच्यातून बरं होण्याचं प्रमाण तर खूप जास्त आहे. कोविड-19 हा जो आजार आहे, तर बरं पण लोक तितकेच फास्ट होतात, पण ज्यांची इम्युनिटी चांगली आहे तीच लोक फक्त बरी होत आहेत. जे कोमॉर्बिड आहेत त्यांना आपण याच्यातून आपल्याला खूपशा गोष्टी वेळेअभावी चहा आणि कॉफीचं प्रमाण ज्यांचं खूप जास्त आहे त्यांनी ते कमी करायचं आहे. हळूहळू कम्प्लिटली जर बंद केलं तर अतिउत्तम, कारण चहा कॉफीमध्ये टॅनिन आणि कॅफेन नावाचे घातक द्रव्य असतात, जे डेली आपण पोटात घेतो. त्यामुळे आपला ब्लडचा pH आणि इम्बॅलन्स होतो आणि बॉडी पूर्ण ऍसिडिक होते. आणि ह्या ऍसिडिक बॉडीमुळे सतत डोकेदुखी, पित्ताचा त्रास, पोट बिघडणे, गुडघे दुखणे आणि मग आपल्याला आजारांचा अटॅक. म्हणून चहा कॉफीचं प्रमाण कम्प्लिटली बंद करून, हळूहळू बंद करून औषधी चहा घ्यायचे आहेत. विलायची, दालचिनी, गूळ किंवा गवती चहा असेल, ज्येष्ठ मध असेल, हळद असेल, आलं असेल, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून जर आपण चहा घेतला तर अतिशय उत्तम आणि औषधीयुक्त आरोग्यदायी चहा आपण रोज आपल्या पोटात घालू शकतो. जर हा चहा घेतला आपण तर नक्कीच आपण याच्यात आपल्या, कारण त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. पोलीस लोकांना, पोलीस बांधवांना मी एक सांगू इच्छिते की ते वेळेवर जरी खाऊ शकत नसतील तर सोबत ते त्यांच्या कम्प्लीट आहार जो आहे तो नेऊ शकतात. ड्रायफ्रुट्स असतील, ड्रायफ्रूटचे लाडू करून घेऊन जाऊ शकतात. शेंगदाणा लाडू किंवा मखाना, ज्वारीच्या लाह्या, गुळ फुटाणे, पाव, सामोसा किंवा खाण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः सोबत खजूर, मनुके, केळी, त्याचप्रमाणे संत्री, मोसंबी ज्याच्यामध्ये विटॅमिन असतील, तुम्हाला ज्या वेळेत भूक वेळ मिळतो त्यावेळी तुम्ही हे खाऊ शकता. कुठलेही बाहेरचे पदार्थ न खाता, वेळ जरी पाळता, जे अन्न आपण खातो ते काय खातोय ते ऑप्शन्स शकता नक्कीच. पण घरातून निघण्यापूर्वी मी जे काही गोष्टी आता त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि हेल्दी फूड खायचं आहे. हेल्दी फूड जर खाल्लं तर नक्कीच तुम्ही किती जरी कोरोनासारखे बॅक्टेरिया आले तर ह्याच्यावर मात करू शकता. डेली एक्सरसाइजला वेळ द्यायचा, साधारणतः 40 मिनिटे डेली योगा प्राणायाम आपल्याला करायचे, साधारणतः 40 मिनिटे, कारण फुफ्फुसांची ताकद वाढण्यासाठी
फुफ्फुसांची ताकद वाढण्यासाठी आपल्याला प्राण म्हणून आपण व्यायामावर तर भर नक्कीच द्यायचा आहे. जिमपेक्षा नैसर्गिक व्यायाम खूप महत्त्वाचे आहे. तर जिम न करता एरोबिक्स, योगा, प्राणायाम, फिरणे किंवा दोरीच्या उड्या, जॉगिंग, रनिंग ह्या गोष्टी जितक्या करताल तितकं तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील. कुठल्याही फॅन्सी गोष्टीच्या मागे लागायचं नाही आहे. तर ही सगळी माहिती आज आपल्याला दिली आहे मी. तर ही तुम्ही नोट डाऊन पण करून ठेवू शकता किंवा पुन्हा पुन्हा हे लेक्चर्स ऐकू शकता. असेच नवनवीन अजूनही व्हिडिओ आपण सरांच्या माध्यमातून डॉक्टर प्रवीण मुंडे सरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेऊन येऊयात. कारण सर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी खूप काळजी घेतात, केअर घेतात. तर आतापर्यंत आपण खूपशा गोष्टी कव्हर केल्या. वेळेअभावी आपल्याला जितकं महत्त्व आलं तितक्या आपण केल्या. आता आपण काही क्वेश्चन घेऊयात. आता वेळ आली आहे क्वेश्चन्सची. तर याच्यामध्ये आपल्याला जितके रिपीट क्वेश्चन्स होतील त्याचं मी एक आन्सर देईन आणि नक्कीच तुम्हाला काही महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जे काही तुमच्या आजाराबद्दलचे असू देत किंवा अजून घरामध्ये काही गोष्टी आहेत का घेण्यासारख्या, तर त्याचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही सांगा. सुशांत वरळे यांनी विचारलंय की, तर सुशांतजी तेल तुम्हाला शेंगा बी किंवा करडीचं असू देत, राईस ब्रॅन असू देत किंवा खोबऱ्याचं तेल असू देत. खोबऱ्याचं तेल तर खूप चांगलं आहे. खोबऱ्याच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण आहे, अँटीबॅक्टेरियल गुण आहे की जे तुम्ही तुमच्या सकाळी उठल्या उठल्या चूळ भरू शकता त्या तेलाने. आणि जर चूळ भरली 1 चमचा खोबऱ्याच्या तेलाने घाण्याच्या तर नक्कीच ती आरोग्यदायी असते. तर तुम्ही तेल ह्या पद्धतीचं वापरू शकता नक्कीच. आणि कोमल सुर्वे, नाईस मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण मला कमेंट्स देत आहात त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची सगळ्यांची. आणि अजून काही एक सरांनी विचारलं आहे की डेंग्यूसाठी काय उपचार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डेंग्यू असू देत, टायफॉइड असू देत, असे वेगवेगळे तापाचे विकार असू देत किंवा साथीचे आजार असू देत, त्याच्यासाठी तर तुम्हाला गव्हांकुर रस किंवा शेवग्याच्या पानांचा रस हा खूप डेंग्यूसाठी. जे मी आतापर्यंत हेल्दी फूड सांगितलं तुम्हाला त्याला सुद्धा कंट्रोल करायचा आहे. डाळिंबाचा रस, संत्र्याचा रस हा सुद्धा डेंग्यूसाठी खूप उपयुक्त पडतो. जेवढं आंबट किंवा व्हिटॅमिन सी, एस्कॉर्बिक ऍसिड असलेले सिट्रस फ्रूट आहेत ते खायचे आहेत कुठल्याही साथीच्या आजारांसाठी. तर अजून आपल्याला डेंग्यूचं तर मी आता तुम्हाला सांगितलं. पुढचं देऊ दे का विचार. तर अजून आपले काही जर प्रश्न असतील तर विचारावेत किंवा आपण जे जे काही प्रश्न असेल ते हे. अमोल पाटील, 1 मिनिट खाली, अमोल नाही आशू मोरे यांनी थँक्यू सो मच. येस, थँक्यू अमोल पाटील, थँक्यू. त्याच्यानंतर सुरेंद्र कदमजी, खूप आभारी आहे तुमची. योगेंद्र कारंजे, थँक्यू सो मच. प्रवीण पाटील, थँक्यू सर, धन्यवाद मनापासून. नेहा, थँक्यू. फळे केव्हा खायची आहेत? शक्यतो फळे ही दिवसभर तुम्ही घेऊ शकता, पण रात्री फळं खायची नाही. संध्याकाळी 7 नंतर फळे खायची नाही आहेत. आणि नक्कीच दुपारच्या जेवणानंतर अगदी 10 ते 15 मिनिट छोटीशी नॅप म्हणजे जस्ट तुम्ही टेकून जरी बसलेत विश्रांतीसाठी तर खूप चांगलं आहे. तर तुम्ही नॅप घेतली पाहिजे. कंपल्सरी झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास झोप होणं खूप गरजेचं आहे. मेंदूला विश्रांती असणं खूप गरजेचं आहे. तर झोप सुद्धा घ्यायची आहे. विश्रांती खूप महत्त्वाची आहे एवढ्या सगळ्या आहारासोबत. त्याच्यानंतर प्रमोद कांबळे,
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कशामुळे वाढते, कोणत्या आहारातून. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढतं जे रिफाईंड तेलामधून खूप वाढतं. म्हणून रिफाईंड तेल, मीठ, साखर, तळलेले पदार्थ किंवा पॅकेज फूड जे मी सांगितलं, आणि त्याचप्रमाणे जी भांडी सांगितली मी चुकीची आहेत जी वापरतोय आपण, ते सगळं बंद करायचं आहे. खोबऱ्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा ठेवायचं आहे. खोबऱ्याने अजिबात कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही ड्रायफ्रुट्सने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. जे नैसर्गिक आहे ते खाल्लं की कोलेस्ट्रॉलवर कंट्रोल ठेवू शकतो. पण रिफाईंड फूड कम्प्लिटली बंद जर केलं तर नक्कीच तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन राहील. प्रोबायोटिक येस, नक्कीच. दही, ताक हे आपले प्रोबायोटिक आहेत. त्याचप्रमाणे नक्कीच दही, ताक. आता उन्हाळा आहे तर तुम्ही ताक घेऊ शकता, सोलकढी घेऊ शकता. नारळाचं दूध आहे म्हणजे सोलकढी रत्नागिरीला तर सोलकढी, शेंगाचं दूध, खोबऱ्याचं दूध, तसंच ताक, दही ताजं, पण आंबट नसावं एवढं लक्षात ठेवायचं असावं. कढीपत्ता, जिरे आणि काळा मीठ घालून ते घेऊ शकता शरीराला थंडावा देण्यासाठी. नक्कीच. ऍसिडिटी आपल्याला विचारले सुशांत वरळे यांनी. ऍसिडिटीसाठी होते तर बॉडीमध्ये ऍसिडिक पदार्थ जास्त घालतो, ते म्हणजे चहा, कॉफी, पांढरा भात सुद्धा आपल्याला कम्प्लिटली रिफाईंड शेतामध्ये पिकतो आजूबाजूला, तो घेऊन यायचा, ज्याला आपण हातसडीचा तांदूळ म्हणतो, ब्राऊन राईस. त्याची खिचडी खायची किंवा त्याचा भात खायचा आहे. रिफाईंड फूड कम्प्लिटली बंद केले की तुमची ऍसिडिटी मदत होईल. आणि जरी ऍसिडिटी खूप असेल तर तुम्हाला सब्जाचं पाणी, सब्जाचं बी मिळतं, सब्जा आणि मध पाणी खूप उपयोगी ठरतं. ड्रायफ्रुट्स, अंजीर जे असतात, सुके अंजीर आणि मनुके कंपल्सरी रात्री भिजू घालून सकाळी साधारणतः 3 ते 4 अंजीर आणि 10 ते 15 मनुके, काळे किंवा साधे, हे सकाळी उठल्या उठल्या पाणी पिल्यानंतर घ्यायचे. तुमचे बंद होईल. आणि चहा कम्प्लिटली बंद करायचा आहे आणि ऍसिडिक फूड बंद करून टाकायचे जे रिफाईंड आहेत ते. येस कांबळे साहेब, प्रमोद कांबळेजी, दुपारची झोप खूप आवश्यक आहे. झोप म्हणण्यापेक्षा ती नॅप म्हणूयात आपण. छोटीशी नॅप असते ती, तुम्ही जेवल्यानंतर अगदी 5-10 मिनिट रिलॅक्स करायचं आहे. जिथे आहात तिथे थोडा वेळ रिलॅक्स करून जस्ट थोडंसं हलकं डोकं टिल्ट करून तुम्ही जरी ठेवले तरी सुद्धा तुम्हाला ती नॅप चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. कोरडा खोकला असेल तर ज्येष्ठ मध, आलं, हळद आणि तुळशीची पानं, थोडासा गुळ. जर डायबिटीज असेल तर गुळ न वापरता तसंच घ्यायचं आहे. तर ज्येष्ठ मध साधारणतः अर्धा चमचा, आलं, गुळ, विलायची, दालचिनी ह्याचा उकळून चहा करायचा आहे, म्हणजे काढा करायचा आहे, चहापत्ती घालायची नाहीये. साधारणतः दिवसभरात 2 ते 3 वेळा जर खोकला असेल तर हे करायचं आहे. त्याचप्रमाणे पालक, खजूर आणि मनुके घालून ह्याचं सूप तयार करायचं आहे, कुकरला शिजवून किंवा पातेल्यात. हे सूप जर 3 वेळा कंटिन्यू 5 ते 6 दिवस घेतलं, खजूर, काळे मनुके, गाजर किंवा बीट ह्याचं कम्प्लीट सूप तयार करायचं. किंवा घरात कुठली जरी दुधी भोपळा वगैरे कुठली भाजी असेल तर त्याच्यामध्ये खजूर आणि मनुके घालून सूप शिजून घ्यायचंय. हे कोरड्या खोकल्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि ज्येष्ठ मधचा काढा किंवा गवती चहाचा काढा सुद्धा उपयोगी आहे. बियांचे प्रमाण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. डेली 2 ते 3 चमचे चावून ह्या बिया खायच्या आहेत. घरातून बाहेर पडण्याच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतर, जसं आपण बडीशोप खातो तसं सुद्धा सोबत ठेवलं तरी चालेल. रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्ही बिया खाल्ल्यात तरी चालेल. येस, साजिद नदाबजींनी आपल्याला प्रोटीन्स विचारलेत. प्रोटीन्ससाठी वेज प्रोटीन नक्कीच तुम्ही इझी टू डायजेस्ट असतात, त्यामुळे यू गो फॉर फर्स्ट व्हेजिटेरियन अँड प्लांट प्रोटीन. तर त्याच्यासाठी तुम्हाला मूग, मटकी, पनीर हे खूप चांगलं ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे हिरव्या, तसंच दूध, दही, ताक याचं सुद्धा प्रमाण, बदामचं दूध, शेंगाचं दूध, शेंगदाण्याचं दूध सुद्धा प्रोटीन रिच डाएट आहे. खोबऱ्याचं दूध तुम्ही घेऊ शकता नक्कीच. अंडी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या पद्धतीचं प्रोटीन्स डेली तुम्ही खाऊ शकता.
मॅम ऑइल हे मंथ ने चेंज, येस, एव्हरी 3 मंथ्सने कोमल सुर्वे जी मॅम, आपण एव्हरी 3 मंथ्सला ऑइल चेंज केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात. त्याच्यामुळं आपण ऑइल हे चेंज केलं गेलं पाहिजे. तसंच टेक ओमेगा 3 टॅब अँड डेली. हो, बरोबर आहे विशाल गायकवाडजी, पण जितकं तुम्ही टॅबलेट फॉर्ममधून कुठलीही गोळी किंवा मल्टीविटॅमिन्स किंवा प्रोटीन पावडर्स घेण्याऐवजी जर तुम्ही ह्याचा फूडमधून इंटेक केला तर तो इझी टू डायजेस्ट असतो. कारण बरेचदा आर्टिफिशियली मेड टॅबलेट्स किंवा पावडर्स ज्या बाहेर विकत मिळतात त्या जर आपण घेतल्या बरेचदा आपलं डायजेशन बिघडू शकतं. म्हणून त्याचा खूप काळ इंटेक नसावा. मल्टीविटॅमिन किंवा कॅप्सूल जर वापरल्या तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर डेली आपण मल्टीविटॅमिन्स किंवा तुम्ही जे म्हणाले ते टॅबलेट्स घेऊ शकता, पण त्याचा वापर कमीच असला पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरातूनच सगळे ओमेगा 3 किंवा ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. म्हणूनच मी मागाशी सीडचं ऑप्शन दिलं, तर बियांचा वापर तुम्ही याच्यासाठी नक्कीच करू शकता. चिया सीड प्रोटीन्ससाठी खूप चांगलं ऑप्शन आहे, जे छोट्या काळ्या ज्याला आपण सब्जा म्हणतो, चिया सीड म्हणजे सब्जा, हा आपलं साठी ऍसिडिटी आपली जर वाढलेली असेल किंवा ब्लड मधून ऍसिड टॉक्सिन्स कमी करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी, आणि त्याचप्रमाणे प्रोटीन्सचा हा एक चांगला सोर्स आहे, इझी टू अवेलेबल आहे. तर तुम्ही रात्री जर 1 चमचा सब्जा कोमट पाण्यात भिजू ठेवून सकाळी घेतल्या तर सब्जा सीड्सचा खूप उपयोग होतो. जेवणानंतर पाणी अजिबात प्यायचं नाहीये लगेचच. 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवल्यानंतर तो पाणी पिल्यानंतर आपले गॅस्ट्रिक ज्यूस डायल्यूट होतात आणि जर हे डायल्यूट झालं तर आपल्याला गॅसेस किंवा पोट बिघडायच्या तक्रारी होऊ शकतात. म्हणून पाणी 15 मिनिटांनी साधारणतः आपल्याला सिप घ्यायचे आहेत. त्याचे मध्ये मध्ये जर तहान लागली तर 1-2 सिप आपण घेऊ शकतो. आम्रपाली आवळे, थँक्यू सो मच. त्यानंतर ब्लड शुगरसाठी कोणी डायबिटिक पेशंट असताल तर पहिल्यांदा हे सगळ्या ज्या काही मी महत्वाच्या टिप्स दिल्या त्या फॉलो करायला सुरू करायच्या आहेत. आणि सकाळी उठल्यावर जेवढे काही ग्रीन व्हेजिटेबल्स, तर त्याचा एक स्मूदी आपल्याला घ्यायची आहे. त्या स्मूदीमध्ये पालक, कढीपत्ता, पुदिना, तुळस ह्याचा एक रस आपल्याला सकाळी घ्यायचा आहे. तर हा रस जर घेतला किंवा कट करून जरी खाल्ले हे सगळी पानं तर खूप डायबिटीज साठी आणि ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी खूप याचा हेल्प होतं. तर पेशंट व्यायामावर भर द्यावा त्यांनी, आणि अति नॉनव्हेजचं प्रमाण आणि बाहेरचं कंपल्सरी बंद. येस, कोणते तेजस देशमुखजी, कोणते फ्रुट्स मोस्टली आपण यूज केले पाहिजेत? सिट्रस फ्रूट वर भर द्यायचा आहे. सिट्रस फ्रुट्स मध्ये आता सध्या संत्री, मोसंबी वापरू शकता आहे, लिंबू आहे. जर पाण्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून जर बॉटल बाहेर जाताना जरी नेली, सोबत कॅरी केली आणि लिंबू पाणी पित राहिले तरी सिट्रस मिळतं. सिट्रस फ्रुट्स मधून तुम्हाला लवकर बाहेर पडलं जातं रक्तामधून आपल्या. त्याचप्रमाणे अँटीबॉडीज हे आपल्याला मदत करतं, भरपूर अँटीऑक्सिडंट्स देतं. तर सिट्रस फ्रुट्स अवेलेबल आता जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. तसंच चहाऐवजी मी मगाशीच सांगितलं आहे की मेडिसिनल प्रॉपर्टीज असलेले विलायचीचा चहा इन द सेन्स चहा पावडर नाही तर घरात असलेले विलायची, दालचिनी किंवा काळी मिरी, अश्वगंधा या गोष्टी टाकून आपण चहा पिऊ शकता. गवती चहा आहे, आलं आहे, तर हा चहा आपल्याला यूज करायचा. हा सोबत पण आपण नेऊ शकतो. मधुमेहांनी काळजी अशी घ्यायची की कारण त्यांच्यामध्ये टॅबलेट्स आणि इन्सुलिन सतत वापरल्यामुळे त्यांच्या अँटीबॉडीज कमी झालेल्या असतात, भरपूर इम्युनिटी लो झालेली असते, इमिडिएटली ते इन्फेक्ट होऊ शकतात वेगवेगळ्या बॅक्टेरियाज, व्हायरस.
कंप्लीट आहाराकडे आधी लक्ष द्यायचंय. डेली फुफ्फुसांचे लंग्स व्यायाम 45 मिनिट्स जर 2 वेळा जर मधुमेहवाल्या लोकांनी केलं तर ते इन्फेक्शन म्हणजे पासून वाचू शकतात. आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. कोमट पाणी प्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी 2 ते 3 चिमूट हळद टाकून डायबेटिक पेशंटनी जर डेली घेतलं तर खूप हेल्प होईल त्यांना. येस, च्यवनप्राश फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की दत्तात्रय वायचळजी की च्यवनप्राश हे प्युअर पाहिजे बनवलेलं, कारण बरेचदा खूप भेसळचे गुण तुम्हाला आवळ्यामध्ये मिळतात. जर आवळाची पावडर तुम्हाला पण च्यवनप्राश ऐवजी घेऊ शकता आणि मुठभर ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अंजीर हे घेऊन मोड आलेली धान्य सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला च्यवनप्राश पेक्षा कितीतरी पटीने त्याचे फायदे होतील. येस, मी मगाशी सांगितलं पाटील साहेब की नक्कीच पोलिसांचं खाणं वेळेवर नसतं. आपण सोबत काही गोष्टी न्यायच्या आहेत, जसं केळी, संत्री किंवा ड्राय म्हणजे खजूर, बदाम, अक्रोड किंवा शेंगा लाडू, ज्वारीच्या लाह्या, मखाने, तसंच खाकरा किंवा म्हणजे फ्रुट्स आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत. हे जर तुम्ही सोबत स्वतःच्या नेलं तर जिथे असाल तिथे तुम्हाला ह्या गोष्टी बाजारातील हिरव्या भाज्या खायच्या का? येस, का नाही खायच्या? कारण आतला सगळं आपल्याला आजूबाजू शक्यतो ज्यांना जागा आहे त्यांनी किचन गार्डन तयार तेवढ्या जर आपण लावल्या तर खूप चांगलं. आणि बाजारातील भाज्या घरी आणून साधारणतः गरम पाण्यामध्ये त्या भिजत घालायच्या आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर थोडा वेळ भिजत घालून स्वच्छ धुवून त्या भाज्या तुम्हाला वापरायच्या आहेत. मांसाहार शक्यतो मी सांगेन की कदम साहेब घेऊ नका. भरपूर असे प्लांट प्रोटीन्स आहेत किंवा हेल्दी प्रोटीन्स आहेत की जे आपल्याला व्हेजिटेरियन डाएट मधून सुद्धा मिळतात. कधीतरी घ्यायला हरकत नाहीये, पण त्याचा वापर कमी करा मांसाहाराचा, कारण ते इझी टू डायजेस्ट नसतं. बरेचदा आपल्याला व्यायाम जर नसेल तर ते पचवलं जात नाही. म्हणून जो मी प्रोटीन डाएट मगाशी सांगितला तो तुम्ही व्हेज मधून घेऊ शकता, अंडीही घेऊ शकता. खूप मांसाहार नकोय, कधीतरी घ्यायला हरकत नाहीये. येस, मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं, अनिल विभूतेजींनी प्रश्न विचारलाय की आर्सेनिक अल्बम. मी मगाशीच सांगितलं की खूप आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक गोळ्या येत आहेत सरकार आयुष मंत्रालयाच्या सांगण्यावरून. नक्कीच हे उपयोगी आहे असं मी 100% नाही म्हणू शकत, कारण कुठली उपयोग होतो, यूज करायला हरकत नाही आहे. पण 90% तर आपल्याला आपल्या आहाराकडेच लक्ष द्यायचं आहे, कारण हे औषध आपल्याला तात्पुरतं फक्त हेल्प करणार आहे घेण्यासाठी. म्हणून आपल्या मेन डाएटकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सुवर्णा पत्कीजी थँक्यू. संदेश कांबळेजी थँक्यू सो मच. त्याच्यानंतर येस, युरिक ऍसिड जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल, जसं मी मगाशी सांगितलं की तुमच्या आहारामध्ये जितक्या ऍसिडिक गोष्टी असतील आणि हेवी प्रोटीन्स जर असतील तर तुमचं युरिक ऍसिड वाढू शकतं. म्हणून आहारातील प्रोटीन पावडर असतील, अंडी असतील, मांसाहार असेल किंवा अति दुधाचं प्रमाण, ताकाचं प्रमाण आपल्याला बंद करायचं आहे युरिक ऍसिडसाठी. तर युरिक ऍसिडसाठी अति प्रमाणातल्या डाळी किंवा पॅकेज फूड, रिफाईंड तेल हे सगळं बंद करायचं आहे. त्याच्याऐवजी व्यायाम आणि सकाळी उठल्या ड्रायफ्रूटचं सेवन, कच्च्या भाज्यांचं सेवन, ऋतूनुसार फळं आहारात नाश्त्यामध्ये घेतली पाहिजे. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी रोज युरिक ऍसिड असेल किंवा इतर लोकांनी सुद्धा डेली भाकरीमध्ये लसूण आणि कांदा घालून त्याची भाकरी तयार करून खाल्ली पाहिजे सकाळी नाश्त्याला. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, वेगवेगळ्या प्रकारची भाकरीच्या पिठामध्ये तुम्ही फुटाण्याच्या डाळीचं पीठ मिक्स करून जर घेतलं तर चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळू शकतं. तर या सगळ्या भाकरी मिक्स करून तुम्ही सकाळी त्यात कांदा, लसूण घालून ही भाकरी तयार करू शकता. युरिक ऍसिडसाठी खूप चांगलं आहे लसूण, म्हणून डेली भाकरीच्या
किंवा लसूणची चटणीच्या स्वरूपात तुम्ही युरिक ऍसिडसाठी हे वापरू शकता. वजन कमी करण्यासाठी जो आहार की फॅटी गोष्टी बंद, पॅकेज फूड बंद, ऑइल रिफाईंड बंद टोटली, याच्यासाठी वजन कमी करण्यासाठी 2 प्लेट तयार करायच्या आहेत. एक तर पांढरा भात बंद करायचा, त्याच्याऐवजी तुम्ही हातसडीचा भात वापरू शकता. आणि दोन्ही जेवणाच्या आधी सॅलड प्लेट घ्यायची आहे आणि भाजी किंवा वरण भात दोन्हीपैकी काहीतरी एक खायचं आहे. सगळं एकदम घ्यायचं नाहीये. आणि जेवणाच्या आधी प्लेट 1 प्लेट 2 म्हणजे पहिल्या प्लेटमध्ये सॅलड, कच्चं सॅलड आणि मग शिजवलेलं अन्न घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं वजन आटोक्यात राहू शकतं. विटॅमिन सी, नवनाथ ढवळेजी की विटॅमिन सी डेली घेण्यासाठी खूप गरज तर आहे. डेफिनेटली विटॅमिन सी जे आहे हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन असतं. आपल्या शरीरामध्ये एकतर फॅट सॉल्युबल किंवा वॉटर सॉल्युबल असे विटॅमिन्स असतात. तर फॅट सॉल्युबल हे साठवून ठेवले जाऊ शकतात. ADEK विटॅमिन आहेत ते. पण विटॅमिन सी हे ते वॉटर सॉल्युबल आहे, म्हणून त्याचं डेली इंटेक पाहिजे. म्हणून लिंबू पाणी किंवा टोमॅटो सूप किंवा ऑरेंज ज्यूस, मोसंबी हे गोष्टी तुम्ही डेली घेतल्याच पाहिजे. येस, कोरोनामध्येच असं नाही योगेंद्रजी, आपल्याला नेहमीच अतिप्रमाणात मांस मच्छी खायचं टाळलं पाहिजे. कारण कसं असतं की ज्यावेळी आपण हे फूड नॉनव्हेज घेतो त्यावेळी ते कम्प्लिटली जर पचलं नाही तर त्याच्या आतमध्ये ते रॉट होतं, सडतं आणि त्याच्यामुळे आपल्याला गॅसेस किंवा इंडायजेशन होतं आणि मग त्याचं रूपांतर आजारात होतं. म्हणून मांस मच्छी हे खूप हेवी प्रोटीन्स असले डाएट आहे जे पचायला जड असतं. म्हणून शक्यतो व्हेज प्रोटीन्सकडे वळायचं आहे आपल्याला. नारळकर, बॅक पेन आहे, ओके ठीक आहे. बॅक पेनसाठी तुम्ही मी जे बिया सांगितल्या डेली खायला त्या खायच्या आहेत. बॅक पेनसाठी काही व्यायाम आहेत ते घेऊ शकता. नक्कीच सकाळी तुम्ही मोरिंगा ज्यूस म्हणजे शेवग्याच्या पानांचा रस डेली 150 ml हा रस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा चुना, जो आपण चुना वापरतो छोटासा, अगदी 1 चिमूटभर चुना मिक्स करून आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. डेली मोरिंगा ज्यूस घ्यायचा आहे. शेवग्याच्या पानांचा रस बॅक पेनसाठी अतिशय उत्तम आहे. येस, रत्नागिरीमध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स मिळत नाही, सो त्याच्याऐवजी दुसरे काय घेता? हो, ग्रीन व्हेजिटेबल्स ऐवजी तुम्ही जी काही फळभाज्या आहेत, दुधी भोपळा आहे, शेवगा आहे, त्याच्यानंतर भेंडी आहे, कोथिंबीर तर सगळीकडे मिळते, कढीपत्ता आजूबाजूला लावलेला असतो, तुळस असते ती वापरू शकता. मूग आहे, मटकी आहे, त्याच्यानंतर कोबी आहे, फ्लॉवर आहे, असे बरेचसे फळभाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. ब्लॅक टी ची पावडरच आली त्यामध्ये टॅनिनचं आणि कॅफेनचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही ग्रीन टी घरच्या घरी घेऊ शकता. तुळशीची पानं वाळवून त्याच्यामध्ये पावडर, आपण सुंठ पावडर किंवा काळी मिरी, दालचिनी मिक्स करून एक पावडर घरात तयार करू शकता. ती फक्त फाईनली गाळून घ्या त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही सोबत ना कुठेही गरम पाण्यात टाकून ती पिलं तर तो ग्रीन टी तयार होऊ शकेल. नॉर्मल चहापेक्षा सुद्धा तुम्ही किंवा ब्लॅक टी शिवाय तुम्ही हा चहा घेऊ शकता. परमेश्वर आलापुरेंना सांगू इच्छिते मी. त्याच्यानंतर दीपाली यादव, नक्कीच दीपालीजी, तुम्ही बहुतेक उशिरा जोडला गेला. मी अगदी पहिल्यापासून सांगितले आहार कोणता घ्यायचा आहे तो. युरिक ऍसिडचं पण मी सांगितलं आहे सर, काय आहार घ्यायचा आहे आणि काय टाळायचं आहे. आपण ते पुन्हा ऐकू शकता. संदेश कांबळेजी, थँक्यू सो मच. त्यानंतर इलेक्ट्रॉल पावडर घेतलं तर नाही, इलेक्ट्रॉल पावडर किंवा कुठलेही जे काही पावडर्स वगैरे आहेत तर डेली घेण्याची गरज नाहीये. त्याऐवजी तुम्ही नारळ पाणी हे सगळ्यात बेस्ट मिनरल्स आणि सोडियम युक्त. सॅलड हे जेवणाच्या आधी घेणं खूप चांगलं आहे. किरण घागजी साहेब, धन्यवाद. खूप खूप शशांक डेरेजी की भगिनी उन्हात काम करतात, योग्य आहार सांगा. येस,
करण्यासाठी काय ओके. नक्कीच आपल्या भगिनी पोलीस ज्या आहेत त्यांच्यासाठी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून त्यांनी पाणी भरपूर पिलं पाहिजे त्यांच्या वजनाप्रमाणे, जे मगाशी मी सांगितलं. आणि पाण्यामध्ये सब्जा आणि पुदिन्याची पानं टाकून बॉटलमध्ये न्यायचं आहे. बॉटल शक्यतो स्टीलची वापरायची आहे, प्लास्टिकची वापरायची नाही आहे. आणि पाणी आपल्याला सब्जा आणि पुदिन्याची पानाची अशी क्रश करून पाण्यात घालायची आहे, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. लिंबू पिळलं तरी चालेल. लिंबू, सब्जा आणि पुदिन्याची पानं चा हे पाणी आपल्या सोबत ठेवायचं आहे, सोबत ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे केले. सॅलड सांगितलंय मी कधी घ्यायचं ते. दोन्ही जेवणाच्या आधी कंपल्सरी सॅलड घ्यायचं आहे. इव्हन नाश्त्याच्या आधी घेऊ शकता तुम्ही. घाटगे साहेब नमस्कार, थँक्यू. अनिल रेवळेजी, भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या? हो चालतील, भाज्या नक्कीच फ्रीजमध्ये ठेवल्या तरी फक्त त्याचं सॅलड करताना किंवा सूप किंवा ज्यूस करताना 1 ते 2 तास आधी काढून ठेवायचे आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. पावसाळ्याच्या आपला आहार खूप महत्वाचा आहे. प्रकार जे मी सांगितले जे अँटीबॅक्टेरियल आहेत ते घ्यायला सुरुवात करायचं आहे. कोमट पाणी पिण्याचा वापर सुरू करायचा आहे. अमोल पाटील साहेब नमस्कार, घाटगे साहेब थँक्यू. त्यानंतर रिफाईंड तेलामध्ये मी सांगितलं आहे डबल फिल्टर नाही, फक्त फिल्टर तेल वापरायचं आहे. कोल्ड प्रेस ऑइल म्हणतो ज्याला आपण, घाणीचं तेल कोल्ड प्रेस ऑइल, ज्याला प्रोसेस केलेली नाही जास्त पाहिजे, फक्त फिल्टर, एकदाच फिल्टर केलेलं तेल पाहिजे. रोज लिंबू पाणी पिलं तर नक्कीच चांगलं आहे. डेली लिंबू पाणी घ्यायचं आहे. कोमट पाण्यामध्ये घेतलं तर अजून चांगलं. रोज सकाळी घेतला तर अतिशय चांगलं. तो केस, स्किन, आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. त्यानंतर रेवळे साहेब लायपोमासाठी काय उपाय आहेत का? लायपोमासाठी आपल्याला रिपोर्ट्स ॲक्च्युली बघावे लागतात, पण आहारात तुम्ही जर दोन्ही जेवणाच्या आधी स्प्राउट्स म्हणजे कच्च्या भाज्या आणि स्प्राउट्स म्हणजे मूग, मटकी हे जर घेतलं तर खूप चांगलं राहील. तसंच एक्सरसाइज आणि प्राणायाम लायपोमाला खूप हेल्पफुल ठरतं. त्याचप्रमाणे हेल्दी फूड मी जे मगाशी सांगितलं की नट्स किंवा कोकोनट ऑइल, सकाळी उठल्या उठल्या कोल्ड प्रेस खोबऱ्याचं ऑइल तोंडात घेऊन करतं. ऑलिव्ह ऑइलच्या जेवणामध्ये मी मगाशीच सांगितलं की खूप फॅन्सी दुसरी ऑइल्स घ्यायची गरज नाहीये. आजूबाजूला जे काही सीड्स आहेत, आपल्या रत्नागिरीच्या आजूबाजूला जे काही सीड्स अवेलेबल आहेत त्याचंच तुम्ही ऑइल कोल्ड प्रेस करून घेऊ शकता. लसूण पाकळी, आता सध्या खूप उन्हाळा आहे म्हणून जर तुम्ही भाकरीमध्ये किंवा चटणीच्या फॉर्ममध्ये घेतलं तर चालेल, नक्कीच चालेल. कढीपत्त्याची चटणी, लसणाची चटणीच्या फॉर्ममध्ये घ्या शक्यतो तसंच खाण्यापेक्षा. बोरकरजींनी प्रश्न विचारला आहे की येस, तुमच्या आभाराची खूप धन्यवादाची खूप गरज होती. थँक्यू सो मच. अनिल लाड साहेब थँक्यू, खूप खूप धन्यवाद. यादव साहेब थँक्यू. त्याच्यानंतर जबरेजी थँक्यू. चीज पनीर खाणे डेली गरज अजिबात नाही आहे. जर तुम्ही व्हेजिटेबल फॉर्ममधून किंवा फ्रूट्स फॉर्ममधून घेतलं तरी चालेल. दररोज चीज न खाता घरचं लोणी खायचं आहे. घरी जे लोणी तयार करतो आपण, चीज अजिबात घ्यायचं नाहीये. तर त्यामध्ये तुम्ही भाकरीवर किंवा चपातीला लोणी लावून खाऊ शकता. घरचं तूप घेऊ शकता, चीज खायची गरज नाही आहे. पनीर खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण डेली खायलेच पाहिजे असं काही नाही आहे. येस, हीट म्हणजे गरमीसाठी तुम्हाला सब्जा पाणी आहे, लिंबू पाणी आहे, शहाळ्याचं पाणी आहे, तसंच संत्र्याचा रस आहे, मोसंबी रस आहे, शरीराला थंड ठेवतं. पुदिन्याचा ज्यूस आहे, शरीर थंड ठेवण्यासाठी पुदिना ज्यूस, कढीपत्ता ज्यूस तुम्ही वापरू शकता. ताक वापरू शकता, ताजं ताक. नासिद वास्ताजींनी विचारलंय की हॅव्हिंग लेमन ज्यूस फॉर वेट लॉस इज अ मिथ ऑर रियालिटी.
नक्कीच वास्ता साहेब, कुठलीही एक गोष्ट आपल्याला वेट लॉस करू शकत नाही. यू शुड ईट एव्हरीथिंग. कारण फक्त लिंबू पाण्यानेच वेट लॉस होत नसतं. तुम्हाला एक्सरसाइज, त्याचप्रमाणे भरपूर फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. तुमच्या डाएटमध्ये फायबर आले पाहिजेत, कॅल्शियम, प्रोटीन्स आले पाहिजेत. तर मी जे जे नियम सांगितले ते वेट लॉससाठी, फिजिकल फिटनेससाठी हेच गोष्टी मी मगाशी सांगितल्या की तेल तुम्हाला मेनली रिफाईंड तेल बंद करायचं आहे. अल्कलाईन बॉडी ठेवायची आहे. 80% डाएट अल्कलाईन घ्यायचं आहे. हेल्दी फूड खायचे, लोकल फूड खायचे, म्हणजे तुम्ही आपोआप फिट राहू शकता. येस, प्रियंका नागवेकर, माध्यम. येस, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. त्यानंतर गविट साहेब थँक्यू, अभिषेकशी थँक्यू. येस, आपल्याला जर संपर्क करायचा असेल तर मी रत्नागिरी पोलीस पेजवर एक फोन नंबर मेन्शन करणार आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. प्रवीण पाटील साहेब थँक्यू. वजन कमी कसे करावे? भरपूर एक्सरसाइज करायची आहे. सरांनी मला एक किस्सा सांगितला होता की त्यांच्या रिफ्रेशमेंट कोर्समध्ये डॉक्टर प्रवीण मुंडेंनी सांगितलं होतं की आपल्याला नाही म्हणायला शिकायचंय जिथे कुठे जाताल तिथे. तर नक्कीच ते सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि फूड घ्यायचं आहे ज्याच्याकडून वेट तुमचे 100% मेंटेन राहू शकतं. दोन्ही जेवणाच्या आधी तुम्हाला सॅलड खायचं आहे, म्हणजे जेवण ऑटोमॅटिक कमी जातं. शिजवलेलं अन्न कमी घेतलं जातं आणि रॉ फूड जास्त घेतलं जातं. थोडंसं हलकं उकडलं तरी चालेल. मग प्लेट 1 प्लेट 2 दोन्ही प्रमाण ठेवायचं. तुम्हाला ताक किती पर्सन ताक तुम्ही जेवणा आधी घ्यायचं आहे. 1 ग्लास, साधारणतः 200 ml पर्यंत ताक दिवसभरातून तुम्ही 1 ते 2 ग्लास ताक सफिशियंट आहे. ते सुद्धा जर ज्यांना आंबट नसावं, ज्यांना भरपूर ऍसिडिटी आहे, त्यांनी ताक टाळलं तर जास्त चांगलं. वेट वाढण्यासाठी कोमल सुर्वेंनी विचारलं आहे. हो, नारळाचं दूध आहे चांगलं ऑप्शन. केळी आहे, केळी आणि खजूरची स्मूदी दह्यामध्ये करून प्यायची आहे डेली. त्याच्यामध्ये अंजीर, खजूर, त्याच्यानंतर मनुके, 1 केळ, आंबा घातला तरी चालेल आणि दही 1 ते 2 चमचे घ्यायचं आहे. कारण फ्रूट्स आणि दूध अजिबात एकत्र करायचं नाही, त्याचं विषयुक्त तयार होतं फॉर्मेशन. म्हणून फ्रूट्स विथ मिल्क हे कॉम्बिनेशन टोटली रॉंग आहे. म्हणून यू शुड अवॉइड दिस कॉम्बिनेशन. तर फळांसोबत दही किंवा ताक तुम्ही घेऊ शकता किंवा एकटं खाऊ शकता. फळांना दुधासोबत घ्यायचं नाही. म्हणून जे केळ, दूध, चपाती वगैरे खातात कम्प्लीट बंद करायचं आहे. लिगामेंटसाठी सीड्स खूप महत्त्वाचे आहेत. शेवग्याचा रस, गव्हांकुर रस लिगामेंट इंजुरीसाठी खूप चांगलं हेल्प करतो. हेल्दी फूड मध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स खूप हेल्प करतात. महाडीची डाएट, ओट्स आपलं फूड नाहीये, खाल्लं तरी चालेल, पण त्याच्याऐवजी दलिया म्हणजे गव्हाचा जाड रवा दलिया घेऊ शकता. नाचणी डोसा किंवा नाचणी घेऊ शकता. त्याचप्रमाणे ज्वारी, नाचणी आणि बाजरी, मका हे धान्य शक्यतो वापरा. तांदळाचे सुद्धा वेगवेगळे आयटम करू शकता तुम्ही, पण हे नको. ओट्स खाल्लेच पाहिजे तसा आग्रह नको. त्याच्याऐवजी भरपूर आपले लोकल गोष्टी आहेत. मला वाटतंय सगळ्यांचे प्रश्न झाले असतील. खूप जणांना मार्गदर्शन नक्कीच मिळालं असेल. पुन्हा एकदा मी आपले SP साहेब डॉक्टर प्रवीण मुंडे सरांची खूप आभारी आहे की ज्यांनी सगळ्यांसाठी हा लाईव्ह फेसबुक सेशन अरेंज केला आणि आपल्या सगळ्यांना खूप चांगली माहिती मिळाली. सांधेदुखीवर मी मगाशीच सांगितलं आहे, जे युरिक ऍसिड सांधेदुखीला सुद्धा घेता येतो. हळदीचं पाणी, मोरिंगा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. डाएट प्लॅन, हो नक्कीच डाएट प्लॅन मी आपल्या पोलीस टीमला तो डिस्ट्रीब्यूट केला आहे ऑलरेडी. तुम्ही त्यांच्या मदतीने तो मिळवू शकता. नक्कीच सर तुम्हाला ते गाईड करतील. पूर्ण डाएट प्लॅन आहे.
तो डाएट प्लॅन तुम्हाला हेल्प करेल. ताकात जर काही मसाल्यामध्ये तुम्हाला काळी मिरी, काळं मीठ, पुदिना, कढीपत्ता चालेल. थँक्यू पवार साहेब. तुमचे सगळ्यांच्या कमेंट्स खूप आवडल्या मला आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला, ऐकलं. नितीनजी धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे खूप छान कमेंट्स आले. विटॅमिन डी साठी मेन सनबाथ हा खूप गरजेचा आहे. डेली कोवळ्या उन्हामध्ये विशाल जगताप जी तुम्ही हा प्रेशर विटॅमिन डी साठी आपल्याला सकाळचं कोवळं ऊन, भरपूर पाणी पिऊन उन्हामध्ये बसायचं आहे. खूप महत्वाचं आहे. हिरव्या भाज्या, सीड्स जे मी सांगितले ते विटॅमिन डी साठी खूप गरजेचे आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. माडिक साहेब थँक्यू. बॅक पेन साठी मी मगाशीच सांगितले उपचार, ते प्लीज ऐकावेत परत तुम्ही. लहान मुलांची जरी काळजी घ्यायची असेल तर लहान मुलांना सुद्धा ह्या आहाराची सवय लावा. त्यांचं सुद्धा फूड चेंज करा. त्यांना खजूर, मनुके, त्याच्यानंतर बदाम, काजू याची खारीक आणि खसखसची पावडर करून जर लहान मुलांना रोज दुधामध्ये घालून दिली तर त्यांची प्रतिकारशक्ती, किंवा दुधात किंवा केळ्यात किंवा आंब्यामध्ये मिक्स करून जर त्याचं शेक करून दिला, मिल्कमध्ये नाही पाण्यामध्ये घालून दिलं तरी चालेल, तर लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढेल. थँक्यू जगताप साहेब. थँक्यू सो मच कदमजी. नक्कीच आपण पुन्हा असेच काही व्हिडिओज घेऊन येऊया, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करूयात. आणि आता मला वाटतंय की सगळ्यांचे कमेंट्स झाले असावेत. तर धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना. आणि काही जरी शंका असतील तरी तुम्ही पेजवर घाला. मी विनंती करते पोलीस टीमला की कुणाचे काही जर प्रश्न असतील तर आपण एकत्र करून ते मला द्यावेत. मी त्याचं सॉर्ट आउट करण्याचा डेफिनेटली आय विल ट्राय इट. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन आय एम व्हेरी थँकफुल टू मिस्टर प्रवीण मुंडे अँड ऑल रत्नागिरी police team who has support me and all the viewers. Thank you so much.